आताची महत्त्वाची बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपवरती नाराज असलेले उत्तमराव जानकर हे नागपूरला रवाना झालेले आहेत। नागपूरला ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी माढा लोकसभा मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींविषयी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहत आहोत। उत्तमराव जानकर यांनी नाराजी व्यक्त करताना म्हणाले होते की भाजपकडे मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती, माझ्या नावाचीही चर्चा होती, परंतु तिथं मला उमेदवारी न दिल्यानं सोलापूरमध्ये वातावरण तापलेलं आहे। 5 वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी माझ्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी दिली गेली होती, त्यामुळे यावेळी सोलापूरमध्ये मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र यावेळीही माझी संधी डावलली गेली। या प्रकारामुळे आमचे समाज बांधव नाराज झालेले आहेत, तसंच कुणाचंही काम करायचं नाही या मानसिकतेत मी आलो आहे असं उत्तम जानकर म्हणालेले आहेत। तसंच शरद पवार यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत उत्तम जानकर म्हणाले की शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा नंतरचा विषय आहे। आज होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते पाहणार आहे, त्यात सकारात्मक तोडगा निघाला तर ठीक आहे, नाहीतर मग कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल असे संकेत जानकर यांनी दिलेले आहेत। आताची माढा लोकसभा मतदारसंघातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी बापू पाटील हे नागपूरला रवाना झालेले आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।